नमस्कार। लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख 3 पक्षांसोबत एकत्र येत मनसेनेही साथ दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला। त्यावेळी मी माझ्या चिन्हाशी कुठलीही तडजोड करणार नाही, एक देता का दोन देता असलं मला जमत नाही असं म्हणत केवळ नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं। त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरेंवर टीकाही केली होती। मात्र शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतानाही उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर बोचरी टीका केली। केवळ मला विरोध करायचा म्हणून एकाने बिनशर्त पाठिंबा दिल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। त्यावरून आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला आहे। कारण अमित ठाकरेंच्या टीकेला आता आदित्य ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे। उद्धव ठाकरेंच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील भाषणावर मनसेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली। मनसेचे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष केल्याचं दिसून आलंय। उद्धव ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा हा विनोद कळायला मला 10 मिनिटं लागली। इकडे वरळीत राजसाहेबांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का, ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती असं अमित ठाकरे यांनी म्हटलं। विधानसभा निवडणुकांवेळी वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता। आपला उमेदवार न देता आदित्य ठाकरेंसाठी पाठिंबा जाहीर करत नातेसंबंध जपले होते। आता अमित ठाकरेंनी हीच आठवण शिवसेना ठाकरेंना करून दिली आहे। त्यावरून आता आदित्य ठाकरेंनीही मनसेवर पलटवार केला आहे। त्यावेळी आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभा मतदारसंघ संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता। मनसेनेही वरळी विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी करत आहे। यंदा वरळी विधानसभा मतदारसंघात तुमचा पराभव होणार असल्याचा दावाही मनसेने केला आहे। असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता आदित्य यांनी बिनशर्त टीकेच्या अनुषंगानेच पलटवार केलाय। त्यांना सांगा शर्ट घालून या असं आदित्य यांनी म्हटलंय। चुनाव लड़ने की तैयारी करो, कह रहे हैं कि इस बार आप हारेंगे वर्दी से माहिती का। ठीक है, शर्ट पहन के। ठीक है, शर्ट पहन के। दरम्यान मनसे पक्षाने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाच्या अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी मनसेवर जोरदार टीका केली आहे। सुपारीबाज पक्षांबद्दल मी काही बोलत नाही, निवडणुका आल्या की ते पब्लिसिटी स्टंट करतात असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। बात कुछ सुपारी वाले पार्टियों की उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागरूक होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहाँ पब्लिसिटी स्टंट करते हैं, वोटों की बंटवारा करते हैं और फिर शांत हो जाते हैं। धन्यवाद। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूतील हा संघर्ष अधिक गडद होणार का काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।